नमस्कार, शुभ सकाळ सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर. महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर 1 ठरलेले टिक्कर मराठी यूट्यूब चॅनलवर मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण घेणार आहोत सामान्य विज्ञानाच्या प्रश्नांचं विश्लेषण. सामान्य विज्ञान कशासाठी तर पोलीस भरती, येत्या पोलीस भरतीमध्ये सगळे जे क्वेश्चन आहे हे तुमचे पाठ असावे, तुम्हाला येत असावे यासाठीच आपण हे घेणार आहोत लेक्चर, ज्यामध्ये अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण बघणार आहोत. याआधी की प्रश्नांना सुरुवात करू, सगळ्यांनी सेशनच्या लिंकला शेअर करायचे. सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचं आहे. जेवढे प्रेझेंट आहे प्रत्येकाने लाईक करून घ्यायचं आहे. ज्यालाही उत्तर माहिती असेल ऑफलाईन कमेंट मध्ये नक्की देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला. बघूया पहिला प्रश्न. पहिला प्रश्न आहे आरोग्य विभागातून आलेला प्रश्न आहे. जसं की तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले असतील त्यामध्ये तुमचं आरोग्यशास्त्र इन्क्लूड होतं. जे 2024 ला आलेले जे प्रश्न उत्तरे होते यामध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन जे होते ते जीवशास्त्रातील आरोग्यशास्त्रावर होते. ठीक आहे, बघा, चिकनगुनिया होण्यासाठी खालीलपैकी कोण कारणीभूत आहे. ठीक आहे, चिकनगुनिया होण्यासाठी कारणीभूत असलेला घटक इथे विचारलेला आहे तुम्हाला की कशाद्वारे हा जो चिकनगुनिया व्हायरस आहे, ठीक आहे, पण हा संक्रमक करणार आहे. संक्रमण याचं होतं, एकापासून दुसऱ्याला याची लागवण होते, तर ह्याला वाहून नेण्यासाठी, ह्याला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी कोण जबाबदार आहे. कोरोना विषाणू असणार आहे, HIV विषाणू असणार आहे, दूषित पाणी असणार आहे की इडिस इजिप्ती डास म्हणजे मॉस्किटोच्या चावल्याने हा होणार आहे. आन्सर माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगायचं आहे. काय आन्सर येईल इथे? पर्याय नंबर 3 योग्य, इडिस इजिप्तीमुळे होणार आहे. ठीक आहे, पर्याय नंबर कितवा योग्य येईल आपला? 3 येईल योग्य. आता बघा, एडिस इजिप्तीमुळे काय होतं, तो फक्त ट्रॅव्हल होऊन जाणार आहे. समजा एखादा जर आजार आहे, एखादा जर रोग असेल तर तो प्रोटोझोवल असू द्या किंवा तो विषाणूजन्य असू द्या, जीवाणूजन्य असू द्या किंवा आदिजीव असू द्या, पण त्याला ट्रान्सफर करणारा एक व्हेक्टर लागतो. म्हणजे निरोगी व्यक्तीला तो डिसीज होण्यासाठी कोणाकडनं तरी तो यावा लागतो. तर त्याच पद्धतीने जे डास आहे, जे मॉस्किटो आहे, ते काय करतात, डिसीजला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करतात, है ना, ट्रान्सफर करण्याचं काम करतात. ठीक आहे, करोना विषाणूने करोनाच होणार आहे. करोना हा RNA विषाणूंचा गट होता. करोना जो आहे हा काय RNA व्हायरसचा गट होता. ओके, HIV विषाणू, HIV याला आपण ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस म्हणतो. ठीक आहे, त्याच्याने एड्स होतो. त्यानंतर आहे दूषित पाणी. दूषित पाणी जर तुम्ही पित असाल, दूषित अन्न खात असाल तर कॉलेरा सारखा आजार, पटकीसारखा आजार होऊ शकतो. ओके, पुढचा प्रश्न आहे अत्यंत महत्वाचा आणि येऊन गेलेला प्रश्न. प्रिव्हियस इयरला हा क्वेश्चन आलेला होता. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती काळ लागतो. ठीक आहे, पृथ्वीला काय करायचं आहे, सूर्याला प्रदक्षिणा घालायची आहे. मग तिला किती दिवस लागणार आहे? 365 दिवस, 180 दिवस, 31 दिवस आणि 24 तास. काय येऊ शकतं आन्सर? तुमचे आन्सर कमेंट मध्ये नक्की नक्की लिहायचे आहे. तुमचे कमेंट चेक केले जातात, ह्याच्याने तुमची ही रिव्हिजन होते आणि कशात जर तुम्ही चुकत असाल तर त्याला तुम्ही नेहमी लक्षात ठेवतात. म्हणून आन्सर देण्याचा प्रयत्न करायचाच आहे नेहमी. ठीक आहे, काय आन्सर येणार? आता पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते तर त्याला आपण परिवलन काळ म्हणत असतो, पण पृथ्वी सूर्याभोवती ही प्रदक्षिणा घालते आहे, स्वतःभोवतीही घालते आणि सूर्याभोवती, त्याला परिभ्रमण म्हणतो. म्हणजे इथे तुम्हाला परिभ्रमण कालावधी विचारलेला आहे. तर पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यासाठी पूर्ण 1 वर्ष म्हणजे 365 दिवस लागत असतात आणि ह्याला पृथ्वीचा परिभ्रमण कालावधी म्हणतात. काय म्हणतात? परिभ्रमण कालावधी म्हणतात. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉपर्निकसचे काही नियम आहेत, 3 नियम आहे, ग्रहांच्या गतीचे नियम आहे, त्याचसोबत न्यूटनचे 3 लॉ आहे, ते गुरुत्वाकर्षणाचे लॉ आहे. हे लक्षात ठेवायचं आहे कारण यावरती बरेच प्रश्न बनतात आणि हे विचारले जातात. ओके, आता परिवलन कालावधी काय येईल सांगा बरं? परिवलन काळ, पृथ्वीचा परिवलन काळ म्हणजे आपला 1 दिवस म्हणजे काय, 24 तास. 24 तास इतका असेल. ओके, समजलंय? चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनवर. पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिले हृदय प्रत्यारोपण म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी कोणी केली होती बरं? भारतामध्ये विचारलेलं आहे, जगामध्ये विचारलेलं नाही. हे सुद्धा तुम्हाला प्रिव्हियसला विचारलं गेलेलं आहे, मी फक्त स्वरूप इथे बदललेलं आहे. आणि तुम्ही नेहमी अभ्यास करत असताना पहिले प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायचे असतात, ज्याच्याने तुमचे टॉपिक क्लिअर होतात की कुठल्या टॉपिकला आपण किती वेळ दिला पाहिजे, याच्यातून किती प्रश्न येऊ शकतात. हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही PYQचा अभ्यास कराल. ठीक आहे, त्याच्यातूनच अतिसंभाव्य प्रश्न तयार होत असतात, हे नेहमी लक्षात ठेवा.
आता भारतातील पहिले हृदय प्रत्यारोपण कोणी केले होते? एन्थोवेल यांनी केलं, क्रिस्टन बॅनोड यांनी केलं, जेम्स लीड यांनी केलं की वेणुगोपाल यांनी केलं? तर भारतामध्ये विचारलेलं आहे तर डॉक्टर वेणुगोपाल हे जे शास्त्रज्ञ होते यांनी सगळ्यात आधी हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी केली होती. याच सोबत तुम्हाला विचारलं जाईल हृदयाच्या अभ्यासाला काय म्हणतात? बघा हे ऍडिशनल प्रश्न आहे. ठीक आहे, याच्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला तर याचा आन्सर काय येणार? कार्डिओलॉजी. याला काय म्हणणार आपण? कार्डिओलॉजी. तेच विचारलं गेलं की रक्तभिसरणाच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर येणार अँजिओलॉजी. नंतर किडनीच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर येणार नेफ्रोलॉजी. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. वैज्ञानिक विषयांची शास्त्रीय नावे यावरही प्रश्न विचारले जातील. आता हृदयाच्या संबंधित आहे म्हणून प्रत्येक मिनिटाला हृदय जे आहे ते त्याच्यामध्ये असतात 72 बीट, प्रत्येक मिनिटाच्या असतात 72 बीट, हे नॉर्मल आहे. ठीक आहे, मग ह्याच्या सोबतच अजून येऊ शकतात प्रश्न नॉर्मल बीपी वरती. तर आपलं नॉर्मल जे बीपी आहे ती किती असतं? 120 ते 80 mmHg मर्क्युरी इन मिलीमीटर्स. ठीक आहे, 120 ते 80. यापेक्षा जास्त होत असेल तर हायपर टेन्शन होऊ शकतं, यापेक्षा कमी असेल बीपी तर हायपोटेन्शन होतं. म्हणजे एकाच प्रश्नामध्ये आपण 2-3 प्रश्न इथे कव्हर करू शकतो. ठीक आहे, चला पटकन फास्ट सेशनच्या लिंकला शेअर करा, सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरले जाते? समुद्राची खोली, किंवा तुम्ही असं पण म्हणू शकतात की समुद्रामध्ये एखादी वस्तू असेल तर त्या वस्तूचं आपल्यापासून असलेलं अंतर कशाद्वारे मोजलं जातं? वर्णलेखन तंत्रज्ञान म्हणजे क्रोमॅटोग्राफी, देन आहे सोनार तंत्रज्ञान, नंतर निष्कर्ष आणि अपवर्तन मापी. काय आन्सर येऊ शकतं? समुद्राची खोली मोजणे हा एकदम बेसिक आणि खूप वेळेस बघितला गेलेला प्रश्न असेल तुमच्यासाठी, है ना? यावरती बरेच असे स्वरूप बदलून प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. तुम्ही कन्सेप्टला नीट लक्षात ठेवलं तर प्रश्न कितीही बदलू द्या तरी आन्सर देता येईल. कन्सेप्ट तुमची लक्षात राहिली पाहिजे. ठीक आहे, समुद्राची खोली किंवा अंतर बघायचं असेल तर त्याच्यासाठी सोनार तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आणि ज्याचा फुल फॉर्म काय आहे? साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग हे कशाचा फुल फॉर्म आहे? सोनार तंत्रज्ञानाचा हा फुल फॉर्म आहे. लक्षात आलं? ठीक आहे, चला आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे, याच्यामध्ये प्रतिध्वनीचा वापर करतात. हा प्रतिध्वनी म्हणजे तुम्ही याला काय म्हणतात रे? इको साऊंड. ओके, इको साऊंडचा वापर करतात आणि ह्याच्यामध्ये अल्ट्रासाऊंड म्हणजे याची वारंवारता फ्रिक्वेन्सी किती असते? 20,000 हर्ट्झच्या जास्त याचा वापर केला जातो. प्रतिध्वनी तंत्रावर हे सोनार चालतं. चला पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता अधातू विजेचा उत्तम सुवाहक आहे? ज्याच्यामधून वीज इलेक्ट्रिसिटी खूप जास्त चांगल्या प्रमाणात वाहून नेली जाते त्याला आपण काय म्हणणार? उत्तम सुवाहक म्हणणार. हिरा, कार्बन, बोरॉन की ग्रॅफाइट? आतापर्यंत ज्यांनीही सेशनला लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, त्यांनी पटापट फास्ट सेशनला लाईक करायचंय, लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचंय. आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये लेक्चरची लिंक गेली पाहिजे. काय आन्सर येणार आहे? विजेचा उत्तम सुवाहक आहे ग्रॅफाइट. पर्याय नंबर 4 योग्य. आन्सर येत असतील तर कमेंट मध्ये नक्की करा. ग्रॅफाइट हा अधातू आहे आणि अधातूचं आपल्याला गुणधर्म माहिती आहे. अधातू हे विजेचे दुर्वाहक असतात, एकदम प्युअर फॉर्म मध्ये दुर्वाहक आहे ते. का दुर्वाहक असतात? कारण त्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन नाहीये. फ्री इलेक्ट्रॉन असल्यानंतर आयन्स जर आदळले तर चार्ज निर्माण होतो, पण ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सच नाहीये त्याच्यामध्ये चार्ज कसा निर्माण होईल? पण ग्रॅफाइट एकमेव असा अपवाद आहे अधातू असून सुद्धा की ज्यामध्ये काय असतात? फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. काय असतात त्याच्यामध्ये? फ्री इलेक्ट्रॉन्स, ज्यामुळे काय होणार आहे? आयन्स आदळून चार्ज निर्माण होणार आहे. बोरॉन तुम्हाला दिलेला आहे तर हा धातू सदृश म्हणजे मेटलॉइड्स मध्ये जातो. कार्बन सुद्धा काय आहे? अधातू आहे. ठीक आहे, कार्बन काय आहे? अधातू आणि कार्बनचेच 2 रूप आहे, हिरा अँड ग्रॅफाइट. हे कार्बनचेच रूप आहे. हिरा मनुष्याला माहित असलेला सगळ्यात कठीण पदार्थ आहे जो अधातूचा अपवादच दर्शवत असतो आणि ग्रॅफाइट काय आहे? विद्युत सुवाहक आहे. ठीक आहे, चला जाऊया पुढच्या प्रश्नावर. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे? सांगा. मानवी शरीरामध्ये सगळ्यात लार्जेस्ट किंवा सगळ्यात मोठी पेशी, लांब पेशी कोणती असणार आहे? पांढरी रक्तपेशी, चेतापेशी, तांबड्या रक्तपेशी की यापैकी नाही? काय येऊ शकतं इथे आन्सर? काय येईल?
सगळ्यात लांब पेशी प्रिव्हियसला विचारले गेलेला प्रश्न आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये तुम्ही याला बघू शकतात. हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात, हे क्वेश्चन रिपीट होतात. हेच तुम्हाला तुमच्या येत्या पेपरमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे, याच्या बाहेरील कुठलाही अभ्यास करायचा नाहीये. काय आन्सर येऊ शकतं इथे? पर्याय नंबर दुसरा योग्य, चेतापेशी. चेतापेशीलाच काय म्हणतात तुम्ही? नर्व्ह सेल म्हणतात. ठीक आहे, नर्व्ह सेल किंवा तुम्ही याला न्यूरॉन्स म्हणतात. ठीक आहे, नर्व्ह सेल म्हणतात किंवा न्यूरॉन्स म्हणतात. आणि त्या न्यूरॉन काय आहे तर आपल्या पूर्ण चेतासंस्थेचा कार्यात्मक व रचनात्मक भागाला आपण न्यूरॉन्स म्हणत असतो. नर्व्ह म्हणतो, चेतापेशी म्हणतो. आता चेतापेशी काय करतात? आवेगाचे वहन करत असतात, है ना, इम्पल्सला ट्रान्सफर करत असतात एका जागेहून दुसऱ्या जागेकडे. जसं की तुम्हाला चटका लागलेला आहे तर तुम्ही लगेच हात मागे घेतात. मग जेव्हा आपल्याला चटका लागतो आहे, काही आघात होत आहे, त्यावेळेस आपला जो संवेदनशील ऑर्गन आहे, संवेदनशील अवयव आहे, त्याच्याद्वारे चेतापेशी मेंदूकडे मेसेज घेऊन जाते आणि मेंदूकडून पुन्हा दुसऱ्या चेतापेशीद्वारे आपल्या संवेदी अवयवाकडे मेसेज येतो की हात मागे घ्या. ठीक आहे, तर आपल्या ज्या चेतापेशी आहे 3 प्रकारच्या आहेत. ठीक आहे, टाइप्स विचारले गेले तर 3 प्रकार तुम्ही लिहू शकतात. 3 प्रकारामध्ये पहिला जो प्रकार येतो तो आहे तुमचा संवेदी चेतापेशी. आता संवेदी चेतापेशी काय करणार आहे? ज्या भागाला संवेदना झालेली आहे तिथून मेसेज कुठे घेऊन जाणार? समजा हा ऑर्गन आहे, ऑर्गन पासून ब्रेन कडे. ठीक आहे, समजा हा आहे ब्रेन आणि हा आहे तुमचा ऑर्गन. ठीक आहे, हे काम करतात त्या ऑर्गन पासून ब्रेन कडे. त्याच्यानंतर आहे प्रेरक चेतापेशी, दुसरा प्रेरक चेतापेशी. मग प्रेरक चेतापेशीचं काम काय आहे? जेव्हा ब्रेनला मेसेज जातो की तुम्हाला काहीतरी इजा झालेली आहे, हे ना, ब्रेन पर्यंत इथे मेसेज पोहोचला होता, मग ब्रेन कडून निर्णय घेऊन परत कुठे पाठवला जातो? अवयवांकडे म्हणजे ऑर्गनकडे. मग हे काम कोण करतं? प्रेरक चेतापेशी करते. आणि त्याच्यानंतर आहे लास्ट सहयोगी चेतापेशी. सहयोगी चेतापेशी हिचं काम काय आहे? जेव्हा गरज पडेल तेव्हा ती प्रेरक बनते, जेव्हा गरज पडेल तेव्हा ती संवेदी बनते. ठीक आहे, पांढऱ्या रक्तपेशींना आपण सैनिकी पेशी म्हणतो. पांढऱ्या रक्तपेशी 3 ते 4 दिवस जगत असतात, अस्थिमज्जेमध्ये तयार होतात. ठीक आहे, यांच्यामध्ये न्यूक्लियस असतात आणि यांचे 5 प्रकार पडतात. या प्रकारापैकी न्यूट्रोफिल आपल्या शरीरामध्ये जास्त असतं, म्हणजे 65% असतं. ओके, नंतर तांबड्या रक्तपेशी ज्या आहे यांना आरबीसीज इरिथ्रोसाइट म्हटलं जातं. केंद्रक नसलेल्या ह्या पेशी असतात. यांचा आकार अंतर्वक्र हा असतो. 120 दिवस या जगतात. 7 मायक्रोमीटर यांचं काय असते? पूर्ण साईज असते. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्यांचं जे विघटन आहे हे कुठे होणार आहे? यकृतामध्ये होतं आणि बिलिरुबिन नामक द्राव तयार होत असतो. आणि तांबड्या रक्तपेशी सुद्धा कुठे बनणार आहे? अस्थिमज्जेमध्ये म्हणजे बोन मॅरो मध्ये तयार होतात. ओके, लक्षात आलं असेल तर पटकन फास्ट सेशन लाईक करायचं आहे, लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. भौतिक शास्त्रामध्ये न्यूटन हे डॅश डॅशचे एकक आहे, सांगा बरं. भौतिक शास्त्रामध्ये, भौतिक मधून आलेला प्रश्न आहे, फिजिक्स मधला प्रश्न आहे. न्यूटन हे कशाचे एकक आहे? दाबाचे, बलाचे, ऊर्जेचे की संवेगाचे? न्यूटन हे कशाचे एकक येणार आहे? मग न्यूटन हे बलाचे एकक येणार आहे. पर्याय नंबर दुसरा योग्य. आता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये विचारलेला प्रश्न आहे, IMP क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट आहे, तुम्ही याला स्टार मार्क करा. ठीक आहे, भौतिक शास्त्रामधून एककांवरती, एकके म्हणजे काय? युनिट. तुम्हाला युनिटवर बरेच प्रश्न विचारले जातील, त्याच्यासोबत राशी. ठीक आहे, राशींचे प्रश्न कसे असतात? एक तर तुम्हाला विचारतील अदिश राशी किंवा तुम्हाला विचारतील सदिश राशी किंवा याचे गुणधर्म किंवा याचे उदाहरण. ठीक आहे, आता दाब कशाचं एकक आहे? दाबाचं एकक काय आहे? पास्कल. ठीक आहे, दाबाचा एकक आहे पास्कल. बलाचं एकक सांगितलं आहे न्यूटन. ऊर्जेचं एकक काय आहे? जूल. कार्य व ऊर्जा दोघांचं एकक आहे जूल. संवेगाचं एकक तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय. ओके, समजलंय सगळ्यांना? तुमची सुद्धा कमेंट आली पाहिजे, तुम्ही किती अभ्यास करताय हे आम्हालाही कळलं पाहिजे. चला जाऊया पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न बघा. 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग डॅश डॅश असतो. आता ह्याच्यावरती तुम्हाला इको साऊंड काढता येतो. ठीक आहे, हा सुद्धा क्वेश्चन स्वरूप बदलून मी घेतलेला आहे, पण शिपाई भरती 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे, 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग किती असणार आहे? 1 किलोमीटर पर सेकंद, 224 मीटर पर सेकंद, 144 की 344 मीटर पर सेकंद? आन्सर काय येऊ शकतं? प्रत्येकाने सांगा.
आन्सर येणार आहे पर्याय नंबर चौथा योग्य 344 मीटर पर सेकंद. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक सेकंदाला 344 मीटर 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा वेग असू शकतो. मग ह्याच्यातूनच तुम्ही इको साऊंड काढू शकतात. काय करू शकतात ह्याच्यातून? इको साऊंड. ठीक आहे, म्हणजे प्रतिध्वनी तुम्हाला जर काढायचा असेल तर तुम्ही ह्याच्याने काढू शकता तर अंतराचे सूत्र वापरून. प्रतिध्वनी. आता बघा 22 डिग्री सेल्सिअस काय आहे? 22 डिग्री सेल्सिअस आपला आहे तापमान. मग तापमानामध्ये ध्वनीचा वेग किती होता? 344 मीटर पर सेकंद एवढा होता ध्वनीचा वेग. आपल्या मेंदूमध्ये आवाजाचे सातत्य किती असतं बरं? 0.1 सेकंद असतं. ठीक आहे, 0.1 सेकंद म्हणजे 0.1 सेकंदाच्या आतमध्ये जर तुम्हाला दुसरा कोणाचा पण आवाज आला आणि स्वतःही तुम्ही काही बोलत असाल तर तुम्ही त्या दोघांना मिक्स करतात. काय करतात तुम्ही? त्या दोघंही जे आवाज आहे त्यांना तुम्ही मिक्स करून टाकतात आणि आपला मेंदू त्याला ओळखू शकत नाही. 0.1 सेकंदाच्या नंतर जर तुम्हाला दुसरा आवाज आला तरच तुम्ही त्याला ओळखू शकतात. ठीक आहे, मग आपल्या मेंदूमध्ये आवाजाचे जे सातत्य आहे ते 0.1 सेकंद एवढे असते. आता वापरायचे इथे अंतराचे सूत्र. अंतर बरोबर काय? वेग गुणिले काळ. ठीक आहे, वेग किती होता? 344 मीटर पर सेकंद गुणिले काळ किती आहे? 0.1 सेकंद. आन्सर काय येणार? 34.4 मीटर पर सेकंद. आता प्रतिध्वनी काढण्यासाठी अंतराला करावं लागेल निम्मे. निम्मे केल्यानंतर काय होणार? 17.2 मीटर पर सेकंद. म्हणजे प्रतिध्वनीसाठी अंतर किती लागणार? 17.2 मीटर पर सेकंद. हे मी तुम्हाला कशाचं काढून दिलं आहे? इको साऊंडचं. याच्यामध्ये मी तुमचे 2 ते 3 प्रश्न कंप्लीट केलेले आहेत. ओके, त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा नोट करायचे आहे. समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा, नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग या डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर वाढल्यास डॅश डॅश होतो. काय सांगितलं? नेत्रगोल तुमचे लांबट झाले, ठीक आहे, आणि डोळ्याचे भिंग डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामध्ये जे अंतर आहे ते वाढून गेलं तर काय होईल? तुम्हाला निकट दृष्टी दोष होईल, वृद्ध दृष्टी दोष होईल की दूरदृष्टिता होईल? बघा, नेत्रगोल लांबट झालेले आहे आणि डोळ्याचे भिंगांमधील आणि दृष्टीपटलामध्ये अंतर जर वाढलं आहे तर तुम्हाला काय त्रास होऊ शकतो? निकट दृष्टिता होऊ शकतो. पर्याय नंबर पहिला योग्य. आणि याच्यामध्ये काय होतं? निकट दृष्टिता काय आहे आणि दूरदृष्टिता काय आहे याच्यासोबत याचे उपचार कुठल्या भिंगाला वापरून केलं जातं हे सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर निकट दृष्टिता म्हणजे काय? निकटची वस्तू दिसणे, दूरची दिसत नाही, त्याला निकट दृष्टिता म्हणतात. तर दूरची गोष्ट दिसत असेल, दूरची वस्तू दिसतीये पण जवळची दिसत नाही, त्याला दूरदृष्टिता म्हणजे हायपरमेट्रोपिया बोललं जातं. आता निकट दृष्टिता झालेली असेल तर अंतर्वक्र भिंगाला वापरलं जातं आणि दूरदृष्टिता झाली असेल तर बहिर्वक्र भिंगाला वापरलं जातं. ओके, आणि वृद्ध दृष्टी झाली असेल तर बायफोकल लेन्स वापरली जाते, ज्याचा अर्धा भाग अंतर्वक्राचा व अर्धा बहिर्वक्राचा असतो. समजलं असेल तर जाऊ पुढच्या प्रश्नावरती. पुढचा प्रश्न बघा, अग्निशामक नळकांड्यांमध्ये कोणता वायू वापरला जातो? आता अग्निशामक आपल्याला अग्नीला थांबवायचंय, वाढवायचं नाही. अग्नी शांत व्हावी किंवा अग्नीला जो जास्त प्रसारित नाही करणार असा वायू आपल्याला इथे बघायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. सांगा. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड आणि काय दिलेलं आहे? अर्गॉन. काय आन्सर येऊ शकतं इथे? कार्बन डायऑक्साइड येईल की नायट्रोजन येईल हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला कधीच होमवर्क मिळत नाही तर हा होमवर्क घ्या. ठीक आहे, समजलंय सगळ्यांना? तर हा तुमचा असणार आहे आजचा होमवर्क. आजसाठी इतकंच. पुन्हा भेटूया नेक्स्ट संडेला. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, थँक्यू. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी टिक्कर मराठी पोलीस भरती या चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं ॲप सुद्धा आहे, ॲपमध्ये तुम्हाला या सर्व PDF मिळून जातील. सो ॲपला डाउनलोड करून ठेवायचं आहे. लेक्चर आत्ता बघितलं असेल, नवीनच असाल तर पटकन लाईक करून घ्यायचं आहे आणि लेक्चरला जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचं आहे. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.